आणि पुणे अपघातामधल्या अल्पवयीन मुलाचे ब्लड सॅम्पल बदलणाऱ्या ससून रुग्णालयाच्या 2 डॉक्टर्स आणि शिपाई यांची कसून चौकशी होतीये। डॉक्टर अजय तावरे, डॉक्टर श्रीहरी हळनूर आणि शिपाई अतुल घटकांबळे यांची चौकशी सुरू आहे। अतुल घटकांबळेकडनं पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं 50,000 रुपये जप्त केलेत, तर डॉक्टर श्रीहरी हळनूर यांच्याकडनं 2.5 लाख रुपये हस्तगत झाले। आता ही रक्कम घटकांबळेला कुणी दिली याचा तपास केला जातोय। मिकी घाई सध्या आपल्या सोबत आहेत। मिकी, हे तीनही आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत। यांची चौकशी कशी केली जाते, आतापर्यंतच्या चौकशीतनं काय माहिती मिळाली आहे? जसं पुढे या संपूर्ण इन्व्हेस्टिगेशनमध्ये पुण्यातील क्राइम ब्रांच पोलीस जात आहेत, त्यामध्ये नवीन नवीन खुलासे समोर येत आहेत। जर आपण बघितलं तर ससूनचे डॉक्टर्स ज्यांचं इन्व्हॉल्वमेंट या ठिकाणी या संपूर्ण घटनेत आढळून आलेलं आहे, ते अर्थातच त्यांनी ब्लड सॅम्पल्स बदललेत याची कबुली देखील त्यांनी पोलिसांना दिलेली आहे। आणि या ब्लड सॅम्पल्स बदलण्यासाठी जे पैसे त्यांनी सुरुवातीचा टोकन स्वरूपात घेतलेले होते ते जवळपास 3 लाख रुपये होते। तर 3 लाख रुपये कॅश हा जो कांबळे आहे तो स्वतः घेऊन आलेला होता। त्याच्या स्विफ्ट गाडीतून तो कल्याणीनगर परिसरात यांच्या बंगल्यावर गेला आणि तिथून त्याने हे 3 लाख रुपये कॅश घेऊन आलेला होता। आणि ते 3 लाखातील 2.5 लाख रुपये त्यांनी अर्थातच डॉक्टर श्रीहरी यांना दिले। हे पैसे त्यांनी त्यांच्या रूममध्ये ठेवलेले होते, ते देखील काल पोलिसांनी जप्त केलेले आहेत। एवढंच काय तर कांबळेकडे जे पैसे होते ते देखील पोलिसांनी जप्त केलेले आहेत। अशी जवळपास 3 लाख रुपयांची जी रोकड जी टोकन स्वरूपात देण्यात आलेली होती अग्रवाल यांच्याकडून, ती जप्त करण्यात आलेली आहे। अर्थातच यामध्ये आता जे डॉक्टर तावरे आहेत, अजय तावरे, त्यांना काय पैसे देण्यात आलेले आहेत हे अजून देखील समजू शकलेलं नाही। त्यांच्यात आणि अग्रवालमध्ये नक्की काय व्यवहार झालेला होता हे आता पोलीस त्या दृष्टीने देखील तपास करतायत। हे पैसे नक्की कुठून आलेले होते, किती पैशाचा संपूर्ण हा व्यवहार ठरलेला होता, कारण पोलिसांना संशय आहे जे ब्लड सॅम्पल्स डॉक्टर्सनी बदललेले आहेत हे फक्त 3 लाख रुपयासाठी बदललेले नव्हेत, तर यामध्ये मोठे पैशाची अफरातफर किंबहुना त्यांनी घेतलेले आहेत, किंबहुना त्यांच्यामध्ये डील झालेली होती। काही मेसेज देखील पोलिसांना या ठिकाणी सापडलेले आहेत। आता जसं मी सांगत होतो या दोन्ही डॉक्टर अर्थात कांबळे जो शिपाई आहे त्याचं देखील मोबाईल पोलिसांनी या ठिकाणी जप्त केलेला आहे। अर्थातच डॉक्टर अजय तावरे यांच्याशी थेट विशाल अग्रवालचं 19 तारखेपर्यंत बोलणं झालेलं आहे, हे देखील यामध्ये स्पष्ट झालेलं आहे। एकदा नाही तर किंबहुना 8 ते 10 वेळा विशाल अग्रवालांनी कॉल केलेला आहे आणि डॉक्टर अजय तावरेंनी देखील एक हळूहळू धागेदोरे उलगडू लागलेत या संपूर्ण प्रकरणाचे। या आता तिघांच्या चौकशीतनं कोणती माहिती समोर येते तेही बघावं लागेल। धन्यवाद मिकी या सगळ्या अपडेट्स बद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।